जन्म देणारी आई, आयुष्यभर साथ देणारी पत्नी, जिव्हाळा लावणारी बहीण हवी असताना मुलीचा जन्म नको ही मुला-मुलीत भेद करणारी मानसिकता बदला. तसेच मुला-मुलीचा गर्भ चोरून लपवून तपासणी करून मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करणाऱ्याची घाई केली जाणार नाही, असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले आहेत. पैठण तालुक्यातील पाचोड येथे कन्या सन्मान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की गावखेड्या परिसरातील कंजूस विचाराचे लोक मुलीला जन्म देत नाही हे अतिशय गंभीर बाब आहे. जर कोणी गर्भाची तपासणी करत असेल तर त्याला 3 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड होतो. तरी देखील अनेक मातापिता मुलीचा गर्भपात करून उकंडा फेकत असल्याचं गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा म्हणून बघितलं जातं, मात्र शेकडो मुलं आई वडिलांना वृद्ध आश्रमात टाकत आहे, तर अनेक मुलं कुपोषणग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याला कारण म्हणजे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बालविवाहाचे वाढलेले प्रमाण हे चिंताजनक असल्याचं त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमासाठी उपविभागीय जिल्हाधिकारी नीलम बाफना, जिल्हा शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, तहसीलदार ज्योती पवार, सरपंच शिवराज भुमरे यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच पैठण फुलंब्री उपविभागीय जिल्हाधिकारी नीलम बाफना, जिल्हा शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, पैठण तहसीलदार ज्योती पवार, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, प्राचार्य चंद्रसेन कोठावळे, संदीप काळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ॲडव्होकेट गणेश शिंदे यांनी गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात या संदर्भात कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी लहानशा कन्यांनी देशभक्तीपर गाण्यावर डान्स केलाय. तसेच वडजी येथील अंगणवाडी सेविकांनी कीर्तनाच्या माध्यमातून श्री भ्रूण हत्येविषयी जनजागृती केली. यावेळी जैन इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून तिरंगा झेंडा फडकवण्याचा प्रोजेक्ट जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर केलाय. यावेळी पैठण तालुका शिक्षणाधिकारी राम केदार, केंद्र प्रमुख बळीराम भुमरे, मुरमा सरपंच दिनकर मापारी, एकनाथ फटांगडे, राहुल नरवडे, मंडळ अधिकारी जयकुमार केकाने, तलाठी कावळे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांच्यासह पाचोड ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, जवाहर विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी, शिवछत्रपती विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रातील शालेय शिक्षक विद्यार्थी आणि तसेच आशिष ग्रामरचना संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी, पाचोड ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धार्थ मगर, एमसेन न्यूज, पाचोड, छत्रपती संभाजीनगर.